आपण ज्यावेळेस नॉर्मली आपली फुटेज रेकॉर्ड करतो ना, त्यावेळेस अशा प्रकारे करतो. एक मुवमेंट, दुसरा मुवमेंट, तिसरा मुवमेंट, चौथा मुवमेंट आणि पाचवा मुवमेंट. हे झाले रेग्युलर मुवमेंट. ओके. आता मी तुम्हाला एक अशी टेक्निक सांगणार आहे, जी टेक्निक यूज करून तुम्ही तुमच्या फुटेजला एक युनिक फुटेज बनवू शकता. आता ती कशी मी तुम्हाला सांगतो बघा. सुरुवातीचा ज्यावेळेस आपण नॉर्मल शॉट घेतो ना, त्यावेळेस असा घेतो. पण याच फ्रेमला आपल्याला जर युनिक फ्रेम बनवायची असेल, तर आपल्याला शॉट कसा घ्यावा लागेल, असा नॉर्मली घ्यायचा, थोडंसं खाली घ्यायचा आणि एक दुसरी मुवमेंट ऍड करायची. म्हणजे एका फुटेजमध्ये दोन मुवमेंट ऍड करायच्या. आता त्या मुवमेंट आपापल्या पद्धतीने ऍड करा तुम्ही, पण त्या दोन मुवमेंट जर तुम्ही ऍड केल्या, जी तुमची फुटेज आहे ना ती अजून युनिक दिसेल. मी फक्त तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, जर तुम्हाला तुमची फुटेज वेगळ्या फुटेजपेक्षा काहीतरी युनिक बनवायची, तर तुम्ही एका फुटेजमध्ये 2 किंवा 3 मुवमेंट ऍड करा, जेणेकरून तुमची फुटेज युनिक दिसेल. आता व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करा आणि जर यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.